बालासाहेब बनोरे पाटील, पूर्वीचा वार्ड क्रमांक 90, आत्ताचा प्रभाग क्रमांक 26 या विभागातून सर्वसाधारण पुरुष किंवा महिला यासाठी इच्छुक आहे. तरी हा वार्ड 2015 पासून अस्तित्वात आला. या ठिकाणी खूप बऱ्याच काही समस्या आहेत आणि या समस्याचं निवारण जर करायचं असेल तर या वार्डामध्ये, या प्रभागामध्ये चांगला उमेदवार देणं गरजेचं आहे. आम्हाला माहीत आहे जे परिस्थिती दयनीय आहे, तिथे रस्ते खूप दयनीय परिस्थिती आहे. रस्त्याची ड्रेनेज नाहीत, लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही. हा प्रभाग 26मध्ये अस्तित्वात आला आणि या ठिकाणी 50,000पर्यंत ही लोकसंख्या मतदार या प्रभागामध्ये आहे. यामध्ये मुकुंदनगर, राजनगर, स्वराजनगर, बंबाटनगर, सातारा देवळाई हा मिळून हा एक प्रभाग निर्माण झालेला आहे. सांगायचं कारण असंच आहे की या शहराच्या आजूबाजूला रस्ते विकास खूप झालेला आहे, पण आमचा हा मधला पट्टा जो आहे तोच अस्तित्वात आलेल्यानंतर इथं विकास हा शून्य आहे. आम्ही या 15 ते 20 वर्षापासून या विभागामध्ये राहतो. आम्ही या चळवळीमध्ये काम करतो. आम्ही आंदोलन केले अनेक, आम्ही रस्त्याचे आंदोलन केले, रस्त्यासाठी आंदोलन केले. या ठिकाणी आता ड्रेनेजसाठी पण आम्ही हे केलं. इथं पटरी नव्हती त्यावेळेस आम्ही आपलं बोगद्यासाठी पण इथं मागणी केलेली आहे. अजून पण बोगदा झाला नाही. या ठिकाणी खूप साऱ्या मागण्या आहेत आणि इथं आपले पालकमंत्री असून मंत्री 2 मंत्रीपद असून आपल्याला फायदा नाही आहे विभागाला आपल्या. त्यासाठी आमचं म्हणणं एवढंच आहे की या सर्व परिसरातील आपल्या नागरिकाचं म्हणणं आहे की इथं सुविधा मिळाल्या पाहिजे. मूलभूत सुविधा हे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन सर्व आपल्या स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निवडणूक लढवणार का? हो, मी निश्चितच निवडणूक लढवणार आहे. कोणत्या पक्षाकडे मागणी वगैरे काय? अजून माझं निश्चित झालेलं नाही, पण मी निश्चित नाही झालं तर मी स्वतः अपक्ष पण लढू शकतो, लढणार पण आहे. मी मागे हटणार नाही. बरं. काही भागामध्ये लाईट पण मी बोल निवडून आल्यानंतर तुम्ही कोणती विकासाची कामे करता? मूळ प्रश्न काय आहे या विभागामध्ये? रस्ते, ड्रेनेज, लाईट आणि पाणी हे मूळ प्रश्न आहे. त्यानंतर इथं आपले पोलीस चौकी नाही, दवाखाने नाहीत आणि अवैध धंदे जे आहे ते चालू, गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या गुन्हेगाराला आळा बळण्यासाठी आम्ही निश्चितच यासाठी पावले उचलू.